नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सध्या महाराष्ट्र शासन त्याचबरोबर केंद्र सरकारमार्फत विविध पदांसाठी भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात, त्याचा रेग्युलर अपडेट आपण या ठिकाणी घेत असतो। आज एक तशाच प्रकारची नवीन जाहिरात ज्यामध्ये 500 जागांसाठी व अधिकारी संवर्गातील पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या मार्फत या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। पे स्केल तुमचा तुम्ही बघू शकता 48,480, 85,920 या दरम्यान तुमची सॅलरी राहणार आहे। पदवीधर असाल अर्थात कोणत्या स्पेसिफिक कॅटेगरीमधले ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत, तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहेत, नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता। काल आपण बँक ऑफ बडोदा मार्फत प्रसिद्ध झालेली शिपाई पदांची जाहिरात पाहिलेली होती। आज एक नवीन जाहिरात आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या काही जाहिराती असतील त्या आपण या ठिकाणी पाहत राहू। त्यासाठी मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल, जेणेकरून जॉब अपडेट्स रेग्युलर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। बघा मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा। या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। युनियन बँक यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। एक रेप्युटेड सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी बँक आहे मित्रांनो, ज्यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। ज्याचं लोकेशन हे जे मेन आहे ती मुंबई या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर युनियन बँक रिक्रुटमेंट प्रोजेक्ट 2025-26 स्पेशलिस्ट ऑफिसर कॅटेगरी पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी होत आहे। विशेषज्ञ अधिकारी किंवा स्पेशल ऑफिसर ही पदे भरली जात आहेत, ज्यासाठी 30/4/2025 पासून 20 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। आता दोन पोस्ट आहेत मित्रांनो या ठिकाणी, ज्यामध्ये असिस्टंट मॅनेजर क्रेडिट या पदासाठी 48,480, 85,920 पे स्केल आहे। टोटल 250 वॅकन्सीज आहेत। तर असिस्टंट मॅनेजर IT या पदासाठी अगेन सेमच पे स्केल आहे आणि 250 वॅकन्सी आहेत। अशा टोटल 500 जागांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला स्पेशल अलाउन्स, डिअरनेस अलाउन्स या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहेत। बेस्ट इन क्लास सॅलरी आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्ही याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। आता 250 वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज विश्लेषण सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। क्रेडिटसाठी आणि IT साठी कशा प्रकारे जागांचं विश्लेषण, SC, ST, OBC, EWS, UR आणि टोटल जागा कशा प्रकारे आहेत याचंही विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल असाल तर अर्ज करू शकता। अर्थात प्रत्येक कॅटेगरीला जागा असल्यामुळे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। पुढे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण बघूया, यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर असिस्टंट मॅनेजर क्रेडिट GMGS 1 यासाठी मिनिमम एज लिमिट 22 ते 30 वर्ष राहणार आहे। अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी आहे। क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये आणि त्यानंतर CA, CMA, ICS असणे आवश्यक आहे किंवा फुल टाइम रेग्युलर MBA, MMS, PGDM झालेलं असेल तुमचं फायनान्स विथ मिनिमम 60% मार्क्स, तर तुम्ही अप्लाय करू शकता। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। डिझायरेबलमध्ये पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि मागितला आहे, मात्र नसेल तरी या एज्युकेशन क्वालिफिकेशनवर तुम्ही अप्लाय करू शकता। ग्रॅज्युएशन CA, CMA किंवा पदवीधर तुम्ही असाल आणि त्यानंतर MBA तुमचं झालेलं असेल 2 वर्षाचं फुल टाइम, तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। पुढे बघा, या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर GMGS 1 IT या पदासाठी अगेन 22 ते 30 वर्ष एज लिमिट राहील। यामध्ये फुल टाइम BE, BTech, MCA, MSc IT किंवा MS, MTech 5 इयर इंटिग्रेटेड MTech डिग्री कॉम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन मधली त्या रिलेटेड सब्जेक्ट्स मध्ये असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। डिझायरेबल सर्टिफिकेशन मध्ये यापैकी कोणतेही सर्टिफिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे आणि मिनिमम 1 इयरचा एक्सपिरियन्स त्यांनी या फील्डमध्ये मागितला आहे, या स्पेसिफिक फील्डमध्ये अर्ज करण्यासाठी। सो एक फार महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्ही या ठिकाणी जर अप्लाय करणार असाल 250 जागांसाठी ITच्या, तर तुम्हाला यापैकी क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे। आता एज लिमिट जे आपण बघितलं ते ओपनसाठी होतं, ज्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, आपण जे असाल कॅन्डिडेट त्यांना 10 वर्ष कॅटेगरी वाईज या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे। एक सर्व्हिसमॅनला 5 वर्ष आणि अफेक्टेड बाय 1984 राईट्स असाल तर अगेन तुम्हाला 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळत आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। एक्झामिनेशन यासाठी कशा प्रकारे असणार आहे बघा, ऑनलाईन एक्झामिनेशन किंवा टेस्ट जे असणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता पार्ट 1 आणि पार्ट 2 याबाबत क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील। पार्ट 1 मध्ये क्वांट असणार आहे, रिझनिंग असणार आहे, इंग्लिश लँग्वेज असणार आहे। पार्ट 2 मध्ये प्रोफेशनल नॉलेज रिलेव्हंट टू पोस्ट असेल। असे 150 क्वेश्चन, 225 मार्क्स आणि ड्युरेशन 150 मिनिटांचा तुम्हाला दिलेला आहे। इंग्लिश आणि हिंदीमधून ही एक्झाम या ठिकाणी होणार आहे, ज्यासाठी अधिक माहिती तुम्ही युनियन बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊ शकता। आता यासाठी एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन, नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर इतक्या ठिकाणी दिलेले आहेत। कोणते एक एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता। भरपूर एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत। यानंतर बघा, या ठिकाणी मित्रांनो ऍप्लिकेशन फी कशा प्रकारे राहणार आहे। तर जे कॅन्डिडेट SC ST हँडिकॅप आहेत त्यांना 177 रुपये फॉर्म फी राहील GST सकट। तर इतर कॅन्डिडेटला 1180 रुपये इन्क्लुडिंग GST तुम्हाला फी भरायची आहे। ही फी ओपन OBC ला या ठिकाणी राहणार आहे। सो ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी भरू शकता।
ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी युनियन बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्ही या ठिकाणी क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज 30 तारखेपासून सुरुवात झालेला आहे. एप्रिलपासून 20 मे पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. सो एक संपूर्ण माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे नोटिफिकेशनची. तरी तुम्हाला काय डाऊट असतील त्या भरतीबाबत तर कमेंट करून विचारू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहता येईल. नक्कीच जर क्वालिफाय होत असाल तर अर्ज करणे महत्त्वाचं आहे. बेस्ट इन क्लास सॅलरी आणि एक चांगल्या प्रकारचं पद तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.